हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10वा. ग्रंथ महिमा वर्णन. ओवी क्रमांक 2. परी महेशे सूर्या हाती दिधली तेजाची सुती, तया भासा अंतर्वर्ती जगची केले. अर्थात शिवाने सूर्याच्या हाती प्रकाशाचे सूत्र दिले, त्यायोगे त्याने जग प्रकाशित केले. माऊली दृष्टांत देत आहेत की शिवाने सूर्याला तेज दिले, त्यायोगे सूर्य स्वयं तेजःपुंज झाला, म्हणून आपण त्याला तारा असे म्हणतो. परंतु सूर्याने या तेजाचे काय केले? त्याच्या स्वतःमधून जी ग्रहमाला निर्माण झाली होती, त्या सर्व ग्रहांना सूर्याने प्रकाश द्यायला सुरुवात केली. यथाकाळी पृथ्वीवर सजीव जन्माला आले आणि त्यांना सूर्यापासून आयतीच ऊब मिळाली. यामुळे येथे सजीवसृष्टी तग धरू शकली, ती वृद्धिंगत होत गेली. याचा आणखी एक फार मोलाचा फायदा असा झाला की येथे सजीवाला प्राणवायू अव्याहत लागतो. तो कसा मिळणार हा मोठा गहन प्रश्न होता. तथापि सूर्याच्या तेजामुळे वनस्पतींच्या पानांमधून प्राणवायू निर्माण होऊ लागला. पृथ्वीवर सूर्याच्या तेजामुळे आपोआप प्राणवायूचा पुरवठा होऊ लागला. यामुळे देहात प्राण राहू लागला, सजीव जीवित राहू लागले. सूर्यामुळे जमिनीत धान्य उगवायला ऊब मिळू लागली. सजीवाच्या अन्नाचा प्रश्न सुटला. गोलाकार पृथ्वी सूर्यासभोवती फेरे घेत असल्यामुळे येथे नियमित दिवस रात्र असे सुरू झाले. यामुळे येथे दिवस मावळतो, रात्र होते, पृथ्वी थंड होते. नाहीतर सतत तापून ती करपली असती. धान्य उगवले नसते, प्राणी करपले असते. तसेच दिवसा नैसर्गिक प्रकाशात भरपूर काम करावे आणि रात्री भरपूर विश्रांती घ्यावी, असेही सूर्य स्वतःच्या कृतीमधून आपल्याला शिकवत आहे. वरील सर्व घडण्यासाठी प्रामुख्याने आणखी एक गोष्ट होते. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे सूर्यप्रकाशाने पृथ्वीवर ऋतू होतात. त्यामुळे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे ऋतू नियमित होत असतात. त्यामुळे वरील सर्व काही घडत असते. अशा प्रकारे पृथ्वीवरील जीवसृष्टीवर सूर्याचे अनंत उपकार आहेत. माऊलींना हेच सांगायचे आहे की परंतु एवढे सर्व करूनही त्याचे सूर्याला काहीही नाही. पूर्ण अलिप्तपणे त्याच्याकडून हे सर्व घडत असते. शिवाने सूर्याला दिलेल्या तेजाचा हा असा उपयोग पृथ्वीवर होतो. स्वतः माऊलींनी येथे हेच केले आहे. त्यांना जी आत्मपरब्रह्मानुभूती प्राप्त झाली, ती त्यांनी स्वतःपुरती ठेवली नाही. त्याचा महान उपयोग जाणून या अमृतानुभव ग्रंथाद्वारे ती सर्वांना मोकळी करून दिली. असे अनेक ऋषीमुनी होते आणि आहेत, ते याबद्दल मौन राहिले आणि मौन आहेत. तथापि माऊलींनी कष्ट घेतले. अनेक सोपे सोपे दृष्टांत देऊन हा अमृतानुभव त्यांनी आपल्या गळी उतरविला आहे. आपणही हेच करायचे आहे. आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याला उपयोग लायक व्यक्तींना करून द्यायचा आहे. त्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. आपल्यासारखे सर्वांना आत्मज्ञानी करायचे आहे. हे प्रभुविभूचे काम आहे. ते नेटाने पुढे सुरू राहण्यासाठी प्रथम आपण तसे कार्य करून इतरांना आदर्श घालून द्यायचा आहे. ओवी क्रमांक 3. चंद्रासी अमृत घातले, ते तयाची काई येतुले, की सिंधू मेधा दिधले, मेघाची बाहू. अर्थात आत्मपरब्रह्माने चंद्राला अमृत दिले, ते काय फक्त त्याच्यासाठीच दिले का? तसेच ढगांना पाणी दिले, ते काय केवळ त्यांच्यासाठीच दिले का?
माऊलींनी येथे आणखी 2 दृष्टांत दिले आहेत. पहिल्या दृष्टांतात माऊली सांगतात की आत्मपरब्रह्माने चंद्राला अमृत दिले आहे. ते काय फक्त त्याच्यासाठीच दिले नाही, हे ओळखून चंद्र ते सर्वत्र फैलावतो. या योगे पृथ्वीवर सजीवाला त्याचा अनेकविध उपयोग होतो. चंद्राच्या चांदण्याचे सजीवाला 40 उपयोग होतात असे मी ऐकले आहे. चंद्राचे चांदणे शीतल असते, त्यात फिरले असता त्याचा दाह होत नाही. अंगावर चांदणे घ्यावे असे सांगितले जाते. चकोर पक्षी तर चांदणे पिऊनच जगतो असे म्हणतात. माऊलींनी दुसरे उदाहरण दिले आहे. ते सांगतात की आत्मपरब्रह्माने ढगांना पाणी दिले आहे. ते काही स्वतःच साठवून ठेवण्यासाठी दिलेले नाही. हे जाणून ढग बरसतात, पाऊस पाडतात, त्या योगे अन्नधान्य पिकते. सर्वत्र निसर्ग फुलून येतो. सजीवांना प्यायला पाणी मिळते. उन्हाळ्यात तापलेली धरणी थंडगार होते. माऊलींनी नेमके हेच केले आहे. त्यांनी त्यांना प्राप्त झालेला अमृतानुभव सर्वांना मोकळा केला आणि जीवन जगायचा अमृत कुंभ आपल्या हाती ठेवला. ज्यांना उपरती होईल त्यांनी तो वाचावा आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून स्वतःची सुटका करून घ्यावी. सुखदुःख, पापपुण्य इत्यादी द्वंद्वाने तप्त झालेल्या जीवांवर अमृतानुभवरूपी जलधारांचा वर्षाव करून माऊलींनी अशा जीवांना शांत केले. त्यांना सायुज्य मुक्तीचा शाश्वत मार्ग दाखवून त्यांनी या द्वंद्वाच्या मगरमिठीमधून कायमची सुटका केली. ओवी क्रमांक 4. दिवा जो उजिवडू तो घराचाची सुरवाडू, गगनी आथी पवाडू तो जगाचाची की. अर्थात दिव्याला उजेडाची किमया सर्व घरासाठी दिली आहे. आकाश सर्व जगासाठी आहे. माऊलींनी येथे आणखी 2 दृष्टांत दिले आहेत. पहिल्या दृष्टांतात माऊली सांगतात की दिव्याला उजेड करायची किमया दिली आहे. ती काही फक्त त्याच्या आजूबाजूलाच उजेड करण्यासाठी दिलेली नाही, तर तो दिवा एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी घेऊन जायची सोय केली आहे. जेणेकरून दिवा जेथे नेला जाईल तेथे त्याने उजेड करावा. त्याचे उजेड करणे स्थलकालाने किंवा अन्य प्रकारे संकोचित नसावे. त्याचे काम उजेड करायचे आहे. तो उजेड कोठे पसरतो याचा विचार दिव्याने करायचा नाही. त्याने आपले उजेड द्यायचे काम करावे आणि त्याच्या उपयुक्ततेसाठी त्याने साक्षी राहावे. उदाहरणार्थ, चाकूने भाजी कापली जाते, तसेच एखाद्याची मानही कापली जाते. परंतु चाकूने त्याच्या उपयुक्ततेचा विचार करायचा नाही. त्याने आपले धार पाजळायचे काम करायचे आहे आणि त्याच्या परिणामासाठी साक्षी राहायचे आहे. दुसऱ्या दृष्टांतात माऊली सांगतात की आकाश काही विशिष्ट ठिकाणासाठी नाही, ते सर्व जगासाठी आहे. ते संपूर्ण जगव्यापक आहे. त्याने सर्व जगासाठी वायू, तेज, आप आणि पृथ्वी आच्छादून घ्यायची आहे. आकाशाने वातावरण सर्व जगासाठी उपलब्ध करून द्यायचे आहे. मग त्यात ध्वनी, वारा, धूळ, ऊन, ढग, पक्षी, मानव, विमाने इत्यादी असे कोणीही यावे आणि मुक्त संचार करावा. आकाशाने येथे भेदभाव करायचा नाही. माऊलींनी नेमके हेच केले आहे. माऊलींनी अमृतानुभव काही विशिष्ट गावातील समुदायासाठी सांगितलेला नाही. त्यांनी तो सर्वांसाठी ग्रंथरूपाने उपलब्ध करून दिला आहे. कोणीही तो वाचावा, त्याप्रमाणे आचरण करावे आणि त्याच्या प्राशनाने अमृत प्राप्त करावे, मुक्त व्हावे. येथे जातपात, उच्च नीच, अडाणी शिक्षित, लहान थोर, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, स्थलकाल असा किंवा अन्य कसलाही जराही भेदभाव नाही.
संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी माऊलींनी अमृतानुभवाची अनुभूती मोकळी करून दिली आहे. हा माऊलींचा बटवा मोठा अद्भुत परंतु महाउपकारक आहे. त्यामधून हजारो ओव्या बाहेर आल्या आणि तमाम वारकऱ्यांना आजतागायत आनंद देत राहिल्या आहेत. त्यामधून चांगदेव पासष्टी बाहेर आली आणि चांगदेवांचे मुक्तीचे गाडे एका छोट्याशा परंतु महाभयावह परिणाम करणाऱ्या अहंकाररूपी गोष्टीसाठी जे अडले होते तो बोळा दूर करून गेली. त्यामधून श्री ज्ञानेश्वरी बाहेर आली आणि त्यायोगे विश्व कल्याणाचा मानवाच्या कल्याणाचा उपदेश केला. त्यामधून हा अमृतानुभव बाहेर आला आणि मानवाला मुक्तीच्या यात्रेचे तिकीट देऊन गाडीत बसवून गेला. ही संजीवन यात्रा आहे. आता गाडी केव्हा सुरू करायची की सुरू करायचीच नाही ते ज्याचे त्याने ठरवावे. माऊलींनी त्यांचे काम केले आहे आणि ते या सर्वाला साक्षी राहिले आहेत. हरिओम.